गिरगाव चौपाटी परिसरातील ही दृश्य आपण पाहतो। एक एक गणपती आता गिरगाव चौपाटीमध्ये दाखल होतो आहे। या ठिकाणी देखील मुंबईकर नागरिक लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक या ठिकाणी हजर आहेत आणि एक एक गणपती आता गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल होतो आहे। तर दशभुजा रूपातील हा गणपती आपण पाहतो। या ठिकाणी उंच अशी गणेश मूर्ती ही गिरगाव चौपाटी परिसरामध्ये दाखल झालेली आहे। या ठिकाणी महापालिका प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन संपूर्ण यंत्रणा तैनात आहे। कुठलीही दुर्घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या यंत्रणा सज्ज आहेत। कोणत्याही मंगल प्रसंगी श्री गणेशाचं पूजन सर्वात आधी करण्यात येतं, कारण तो प्रथम पूज्य आहे। गणपती हा देवगणांचा स्वामी आणि अधिपती आहे, त्यामुळे देवगणांचं नेतृत्व देखील तो करतो। इतकंच नाही तर गणपती हा अष्टदिशांचा स्वामी देखील आहे, त्यामुळे पूजास्थळी संबंधित देवतेच्या तत्वलहरी येण्यासाठी गणपती दिशा मोकळ्या करतो। यासाठी कोणत्याही कार्याचा आरंभ करताना श्री गणेशाचं पूजन केलं जातं।